बऱ्याच मुलींनी मला डीएम आणि कमेंट केली की ताई नंदेबद्दल पण काहीतरी बोल ग, ती आठवड्याला सारखी माहेरी पडलेली असते, आम्हाला कंटाळ येतो तिच्या आणि तिच्या नवऱ्यासाठी जेवण बनवायचं. तर हे बघ, ए बाई ननाटे, हा म्हणजेच ननंद, ए बाई नको जात जाऊ सारखी सारखी माहेरी. नंदेने कसं ग, वर्षातून एकदा दोनदा वगैरे येणं ठीक आहे. काय असतं का तुमचं सारखं? हा काय तुम्हाला एवढं वहिनीच्या हातचं खावंसं वाटतंय? ती मनापासून बनवते की नाही ह्याचा कधी तुम्ही विचार केलाय का? हा ती दिवसभर त्याच विचारत असते, आज ननंद देणार, आज ननंद देणार, तिचा नवरा येणार तर त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवा. हा तुम्हाला गवारची भाजी भेंडीची भाजी चालणार नाही, तुम्हाला पनीर पाहिजे, दाल मखनी पाहिजे, त्याच्यावर सागर संगीत पाहिजे. हा तुमचे लय नखरे, म्हणजे तुम्ही येणार म्हणजे काहीतरी छान स्पेशल बनवायचं, कारण ननंद घरी येते, त्यात पण तो कॉम्प्लिमेंटरी तिचा तो नानाटा घेऊन येते. कशाला जाता का तुम्ही? आठवड्याला काय काम असतं तुमचं? जर तुम्हाला सारखंच आठवड्याला यायचं होतं तर लग्न कशाला केलं तुम्ही? सासरी कशाला गेला? सारखंच माहेरी पडलेला असता, काय करायचं तुम्हाला आठवड्याला यायला? हा कधी विचार केलाय की त्या वहिनी मनापासून तरी घालते का तुम्हाला? आणि ती सारखी सारखीच येते ना, तर तुम्ही पण एक फोन करून बोलत जावा ना डायरेक्ट. हा काय होतं तुम्हाला प्रॉब्लेम आहे? डायरेक्ट फोन करायचा, गे ननाटे तुझ्या त्या ननाट्याला घेऊन घरी येऊ नको, यावेळी जर आलीस ना तर जेवणात जुलाबाच्या गोळ्याच टाकेल. हा मग काय हो ते जुलाब. आणि सासू पण काय बोलते तिच्या पण टाकायचं, नवरा पण काय बोलत त्याच्या पण टाकायचं. आणि अजून कोण काय बोललं ना तिथे की तुला काय प्रॉब्लेम आहे आमचं घर आहे, तर त्यांना बोलायचं मग तुमचं घर आहे तर तुम्हीच करत जावा त्या नाना आणि नानाटीचं सगळं जेवण आणि खाणं पिणं. आठवड्याला काय? हा काय सारखं सारखं आठवड्याला? आणि एवढं जर तुला माहेरी जायचं असतं तर वहिनीला आराम दे विकेंडला, आणि तू बनव काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल, तुझ्या वहिनीसाठी कधीतरी जेवण बनव. का माहेरी आली आहे मी काही कामच नाही करणार, मी आरामाला आली आहे, मी माझ्या घरी मंडे टू फ्रायडे काम करते, मग आता मला थोडं विकेंडला रिलॅक्स पाहिजे म्हणून माहेरी आली. ए बाई तिचा विकेंड कुठे? का तुझाच एकटीचा नानाटे विकेंड असतो? तुझी सुट्टी. हा उन्हाळ्याच्या सुट्टीला माहेरी जास्त दिवस राहायचं, तुला सासरी राहायलाच नको. हा काय नको तुला सासरी पण राहायला? आता काही बोलतील हे तर मुंबईचं झालं, आमच्या गावच्या ठिकाणी बघा, नंदा सुट्टी पडली आल्या माहेरी, सुट्टी पडली आल्या माहेरी. तर मला त्यांना तेच सांगायचं, सारखं सारखं काय असतं तुमचं माहेरी? आणि आला तर बाई कामं करत जावा आणि तुमच्या वहिन्यांना जरा आराम देत जावा. ठीक आहे, तिथे येऊन आहे ना ते तू आणि तुझी आई, हा ए नानाटे तुलाच बोलते, तू आणि तुझी आई तुम्ही लोक आहे ना गॉसिपिंग करत बसता, हाच काही जेवण चांगलंच नाही बनवलं वहिनीने, अगो बाई वहिनी तुला असं सांगते, अगो वहिनी अजून उठलीच नाही, अगो वहिनीने तुला चहाच नाही दिला, अगो वहिनी अशी बोलते दादाला, अगो वहिनी अशी वहिनी तशी, अगं बाई हेच करत बसणार ना तू येऊन. हा तिने तुला 2 दिवस काय चांगलं महिनाभर खायला घातलं सुट्टीला येऊन, तरी पण तू तुझ्या वहिनीची बुराईच करणार आहे का? तुझ्या मनात तर भावाची बायको म्हणजे दुश्मन. तिच्या पोरांना वळण नाही, तुझ्याच पोरांना वळण, तूच सुगरण, तूच चांगली, तू आणि तुझी आई तर चांगलीच, हे मी ऑलरेडी सांगितलं व्हिडिओमध्ये. म्हणजे तुझी वहिनी खराब, मग कशाला तिच्या हातचं खायला येते का सारखी सारखी? हा तुझ्या आईलाच बनवायला सांगत जा, तू आणि तुझा नानाटा येणार ना ते तुझी आईच जेवण बनवणार, समजलं? घडा 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 तुम्हाला बोलता येत नाही काय गं? हा किती नंद आहेत तुम्हाला? 4 आहेत, 5 आहेत, 1 आहे, 2 आहे, बोलून टाका सगळ्यांना, फोन करा आणि सांगा येते यायचं नाही सारखं सारखं, वर्षातून एकदा नाही तर 2दा यायचं, सारखं सारखं यायचं नाही. तुम्ही पण तुमच्या माहेरी सारखं सारखं जात जाऊ नका, तिथे सासरी राहायचं, सारखंच डांबायचं या लोकांना, तिथंच राहायचं, तिथंच खायचं प्यायचं, तसं बोंबलं. तुम्ही पण ती आली की तुम्ही पळताय, ती आली की तुम्ही पळताय, तिचा राग तुम्ही जाऊन तुमच्या हाऊजेवर काढायचा, हेच काम धंदा करताय का? तुम्हाला लोकांना काय अकला नाहीत काय? आता काही येतील महापुरुष आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये बोलतील, काय ग ज्योती तू पण अशी ती कोणती तरी नानाटी. हो पण मी लाडकी आहे, समजलं? तुम्हाला काय वाटलं मी तसली नाहीये बाबा? मी माझ्या वहिनीला घेऊन बाहेर जाईल, मॉलमध्ये जाईल, चल बाई खाऊया मॅगडी पिझ्झा बर्गर, तू पण चिलॅक्स मी पण चिलॅक्स. कशाला करते ती घरची कामं बिमं? मग काय मला असलं आवडतच नाही फालतूपणा की तिला सांगायचं जा बाई किचनमध्ये सागर संगीत बनवत बस, नको बाई. आणि त्याचे पैसे पण मीच देणार बाई, मी माझ्या वहिनीला खुश ठेवणार, तिला खायला प्यायला घालणार. तुला काय पाहिजे तू फक्त बोटच ठेव, तिची शॉपिंग, तिचे कपडे, तिचे लाड करायचे. हा नानाटीगिरी करत बसायची तिला घरी जाऊन, हा म्हणजे तिने नंतर आपल्या जेवणात जुलाबाच्या गोळ्यात टाकल्या पाहिजेत. हे असलं ना विचित्रपणा मी तर करत नाही बाबा. मी बाबा तिला खुश ठेवते, हा मी तिथेच बसून तिच्याबरोबर पाहिजे माझ्या आईच्या चुगल्या करेल. हा माझी आई अशीच आहे, लक्ष देऊ नको तू, मस्त एन्जॉय कर, खा पी, पोरांना काय खायला घालायचं ते घाल, एन्जॉय कर, तुला जे कपडे घालायचे अजिबात त्या लोकांचं कोणाचं ऐकू नको. मी तर क्लिअर असं भडकवूनच येते, हा मी तर बाबा तिच्याच साईड नाही. काय माझी वहिनी जिंदाबाद. आता काहींच्या सासवा पण बोलतील, बाई आमच्या जावयाचा मानपान करायचं, आमच्या जावयासाठी सगळं करायचं. तिला बोलायचं बाई तो माझा जावई नाही तो तुमचं जावई आहे, ओके करत बसा काय मानपान करायचं तो. कारण तुमच्या सासूला तर सवय असणार स्वतः स्वतः जावायचं मानपान करायचं, आणि अजून दुनियाभरचे जेवढे पण जावई आहेत त्यांचा पण मानपान करत बसायचं बिना सासू होता. सवयच असते त्या लोकांना, मग त्यांच्यावर ढकलून द्यायचं. ही ट्रिक लक्षात ठेवायची, नेक्स्ट टाइम खरंच जुलाबाच्या गोळ्या टाकायच्या. हागवण लागली ना परत येणारच नाही ते नाना नानाटी. खरंच